खाटू श्याम बाबा हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे, संकटात साथ देणारे देव म्हणून ओळखले जातात. जीवनात आर्थिक अडचणी, कर्ज, कौटुंबिक तणाव, नोकरीतील अडथळे किंवा मनशांतीचा अभाव असेल तर मन खचून जाते. अशा वेळी केवळ बाह्य प्रयत्न नव्हे तर अंतर्मनातून केलेली श्रद्धा आणि सातत्यपूर्ण साधना मोठा बदल घडवू शकते. खाली दिलेल्या 11 दिवसाचा खाटूश्याम उपाय अनेक भक्तांनी अनुभवल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मार्गदर्शन देतो. उपाय सुरू करण्यापूर्वी तयारी. उपाय शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा एकादशीपासून सुरू करणे उत्तम मानले जाते. घर स्वच्छ ठेवा. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी खाटू श्याम बाबाचा फोटो ठेवा. मनात कोणताही कपट भाव न ठेवता फक्त श्रद्धा आणि नम्रतेने हा संकल्प करा, मी हे 11 दिवस नियमाने करीन. 11 दिवसाचा उपाय पद्धत. दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून बाबाच्या फोटो समोर दिवा लावा. दिव्यासाठी तूप किंवा तीळ तेल वापरू शकता. बाबांना पिवळी फुले अर्पण करा. उपलब्ध नसतील तर मनोभावे नमस्कार पुरेसा आहे. त्यानंतर खालील क्रमांके सगळे नियम पाळा. जय श्री श्याम हा मंत्र 108 वेळा जपा. नंबर 2, श्याम स्तुती किंवा छोटा भजन म्हणा. 2-5 मिनिटे ऐका. मनातील अडचणी शब्दात न म्हणता मनातच बाबाकडे सोपवा. नंबर 4, शेवटी संकल्प वाक्य म्हणा. बाबा, माझ्या जीवनातील संकटे, अडथळे दूर करून टाका. मला योग्य मार्ग दाखवा. दररोज संध्याकाळी अशक्य असल्यास पुन्हा एकदा 11 किंवा 21 वेळा जय श्री श्याम जपा. झोपण्यापूर्वी दिवसातील चुका आठवून मनात क्षमा याचना करा. ह्या 11 दिवसात पाळायचे नियम. सत्य, संयम आणि सात्विक आहार. शक्य असल्यास मंगळवार एकादशीला उपवास किंवा फलाहार करा. कुठल्याही गरजू व्यक्तीला मदत करा. अन्न, पाणी, वस्त्र किंवा शब्दाची राग, द्वेष, नकारात्मक बोलणे टाळा. दारू, वाईट वगैरे सवयी पासून दूर राहा. उपायाचा अर्थ आणि परिणाम. हे 11 दिवस केवळ मंत्रजप नाही, हे आत्मशुद्धीने दिवस आहेत. सातत्याने नामस्मरण केल्याने मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि निर्णय क्षमता वाढते. अनेकांना ह्या काळात नवीन संधी, अडथळे कमी होतो. कर्जाबाबत मार्ग सापडणे, नोकरी, व्यवसायात गती, तसेच कौटुंबिक सलोखा अनुभवास येतो. चमत्कार म्हणजे अचानक धनवर्षा नव्हे तर योग्य वेळी योग्य दिशा मिळणे हाच एक खरा चमत्कार आहे. 11व्या दिवशी विशेष कृत्य. 11व्या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर खीर, गूळ, चपाती असा साधासा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गाय किंवा कुत्रा किंवा गरजू व्यक्तीला अन्न द्या. बाबाचे आभार माना व संकल्प पूर्ण झाल्याची भावना ठेवा. पण अपेक्षांचे ओझे मनावर ठेवू नका. शेवटचा संदेश असाच आहे की खाटू श्याम बाबाची कृपा, श्रद्धा, नम्रता आणि सातत्यावर अवलंबून असते. हा 11 दिवसाचा उपाय केल्यावर जीवनात सूक्ष्म पण ठोस बदल जाणवू लागतात. अंधश्रद्धेपेक्षा आत्मविश्वास, शांती आणि सकारात्मक कृती वाढवतात आणि तसे जीवन बदल